मंडळी, काल ना नाशिकमध्ये काही ठिकाणी बॅनर लागले होते आणि हे बॅनर होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल. शरद पवार हे कांदा प्रश्नी आंदोलन करतायत, ते रस्त्यावर उतरले होते आणि त्यामुळे शरद पवार यांना 83 वर्षांचा तरुण योद्धा अशी उपमा देणारे हे बॅनर होते. काही बॅनरवर देशातील चाणक्य असंही लिहिलं होतं. हे बॅनर अर्थातच शरद पवार यांची महती गाणारे होते, पण त्याच वेळेस ज्या तरुण कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले होते त्यांनी मात्र आपली निष्क्रियता, आपला खोटेपणा त्यातून उघडकीस आणला होता. नमस्कार, मी आबा माळकर, आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, लहानपणी एक गोष्ट ऐकली होती आणि ती गोष्ट होती अर्थातच जंगलाचा राजा सिंह यांची. एका जंगलात एक सिंह राहत असतो. सिंह अर्थातच जंगलाचा राजा आणि त्यामुळे जंगलावर त्याची हुकूमत चालत असते. या सिंहाच्या आजूबाजूला कोल्हे लांडगे असतात आणि सिंहाने केलेल्या शिकारीतून ते स्वतःची उपजीविका करत असतात आणि त्यामुळे या सगळ्यांचं बरं चाललेलं असतं. काळ लोटतो आणि हळूहळू तो सिंह म्हातारा होतो. पण त्यामुळे सगळ्यात मोठी अडचण जर कोणाची होत असेल तर त्या सिंहाच्या आजूबाजूला जे कोल्हे लांडगे होते त्यांची व्हायला लागते. कारण सिंह स्वतःहून शिकार करेनासा झाला आणि त्यामुळे खायचं काय, जर सिंह शिकार करत नसेल तर आपल्या पोटाला काय मिळणार, असं त्या कोल्हे लांडग्यांना वाटायला लागतं. आणि मग सरते शेवटी आपले सहकारीच काही करत नाहीत. अशा वेळेस सिंह त्या म्हातारपणातही बाहेर पडत होता, पण काहीही हाताला लागत नव्हतं. शेवटी त्या कोल्ह्या लांडग्यांनी प्राण्यांना फसवून सिंहाकडे आणायचं आणि मग सिंहानी त्यांचा फडशा पाडायचा, स्वतःची उपजीविका करायची, तसंच या कोल्ह्या लांडग्यांचीही उपजीविका करायची, असा क्रम सुरू झाला. पण हे फार काळ टिकलं नाही आणि मग सरते शेवटी उपासमारीमुळे सिंहाबरोबर कोल्हे लांडगे ही मरण पावले. अशी ही साधी सोपी आणि सरळ गोष्ट, पण तिच्यात इतका मोठा मतितार्थ आहे आणि तो मतितार्थ आपल्याला दिसतोय. शरद पवार हे गेले 63 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत. आणि केवळ सक्रिय नाही, तर शरद पवार यांनी आपल्या गुणांमुळे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकारणी म्हणून आपली कीर्ती ही साधलेली आहे. इतकंच नाही तर देशाच्या राजकारणातही पुढे जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण म्हातारपण कोणालाही चुकलं नाही आणि आज शरद पवार वयाच्या त्या पडावावर आहेत ज्यावेळेस शरद पवार यांना विश्रांतीची, तसंच इतरांना आशीर्वाद सल्ले देण्याची खूप गरज आहे. पण त्या वयातही शरद पवार महाराष्ट्रभर दौरे करतायत, आंदोलनं करतायत, त्यात सहभागी होत आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांचे नेते मात्र 83 वर्षाचा तरुण योद्धा अशी उपमा त्यांना देत आहेत. मंडळी, प्रत्येकाला आयुष्य ठरलेलं आहे आणि प्रत्येकाला म्हातारपण देखील ठरलेलं. या म्हातारपणामध्ये आपले जवळचे सगळे सोयरे मित्र यांचं सगळं व्यवस्थित चाललं आहे ना, ते व्यवस्थित कार्यरत आहेत ना, ते आपला वारसा पुढे नेत आहेत ना, असं बघावं आणि आनंदाने डोळे मिटावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण मित्रांनो, शरद पवार यांच्या नशिबात कदाचित ते भाग्य नाहीये. कारण आज जर शरद पवार यांच्या सोबत असलेले नेते कार्यकर्ते हे शरद पवार यांच्या इतके सक्रिय असते तर पवार साहेबांना खरंच अशा आंदोलनांना, महाराष्ट्रभर दौऱ्यांसाठी घराबाहेर पडावं लागलं असतं का?
अर्थात मित्रांनो, एक गोष्ट तितकीच खरी की शरद पवार यांचा राजकारण हा श्वास आहे. लोकांमध्ये जाणं, दौरे करणं हा त्यांचा प्राणवायू आहे. तर पवार साहेबांना ते आवडतं आणि एक आवडीने ते करत असतात. पण म्हणून तोच पवारांचा हक्क किंवा ते पवारांचं काम असं मानून जर कार्यकर्ते आणि नेते आपली सगळी जबाबदारी पवारांवर टाकत असतील तर ते चुकीचं नाहीये का? मंडळी, आज राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था काय आहे? राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं झाली. एक शरद पवार यांचा गट आणि दुसरा अजितदादांचा गट. उतार वयामध्ये सगळं एकसंध असणं, सगळं व्यवस्थित सुरू असणं हे पाहण्याचं भाग्य काही पवारांना लाभलेलं नाही. आणि त्यांच्या सोबत जी मंडळी आहेत त्यांच्यावर पवार साहेब विश्वास टाकू शकत नाही. आणि म्हणून ते स्वतःहून बाहेर पडतायत, सगळीकडे जातायत, आपला पक्ष पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न करतायत. हे खरं म्हणजे त्यांच्या सोबत असलेले कार्यकर्ते, नेते मंडळी यांना बोचायला पाहिजे, टोचायला पाहिजे. आपण असताना पवार साहेब का येत आहे? आपण असताना पवार साहेब आंदोलन का करताय? हे त्यांना कुठेतरी मनात वाटायला पाहिजे. पण ते वाटत नाहीये मित्रांनो. आणि ही खरी शोकांतिका आहे. आज पवारांचं वय हे आशीर्वाद आणि सल्ले देण्याचं आहे. पण पवार मात्र आशीर्वाद आणि सल्ले देतच असतील, मात्र त्याही पेक्षा त्यांना स्वतः मैदानात उतरून काम करावं लागतं. आणि ही खरंच मित्रांनो पुशावह बाजू आहे किंवा हे पुशावह आहे? नाही. अर्थात पवारांनाही ते कळतंय, पण कोणच नाही म्हटल्यावर आपल्यालाच सगळं करावं लागणार हे त्यांना उमजलंय. आणि म्हणून पवार कोणतीही भायबिडा न ठेवता, आपल्या आरोग्याचीही चिंता न करता सध्या रस्त्यावर उतर. मंडळी, अशा प्रकारे पवार रस्त्यावर उतरत असताना त्याची दुसरी बाजू देखील, आणि ती बाजू काही महिन्यांपूर्वीच उघडकीस आलेली. पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी स्वतः सांगितलं की पवार संधी देत नाही, पवार कोणालाही पुढे येऊ देत नाही. आणि अशा प्रकारे कोणी पुढे येत असेल तर पवार त्याला मागे खेचतात. आता ही बाजू देखील तितकीच महत्वाची. पवारांनी प्रत्येक वेळेस स्वतःवरच जबाबदारी घ्यायची किंवा स्वतःच मैदानात उतरायचं, यापेक्षा आपला वारसदार तयार करणं गरजेचं होतं. आणि असा वारसदार ज्या वेळेस पक्षासाठी सर्वस्व ओतून काम करतो, त्यावेळेस ज्याला त्यांनी घडवलं, म्हणजे त्या वारसदाराला ज्यांनी घडवलं अर्थात पवारांनी, त्यांच्यासाठी तो हर्षवायू असायला हवा. पण ते पवारांना साधलेलं नाही. त्यामुळे मित्रांनो, ही दुसरी बाजू देखील आहे की पवारांनी आपला वारसदार घडवलाच नाही. असो मंडळी, आज पवारांचा वाढदिवस, त्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ थांबवतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.